हाय फ्रेंड्स, कसे सर्व मस्त ना। तर आज आहे गुरुवार आणि शनिवारी बसणार आहेत आमच्या घरात गणपती बाप्पा येणार आहेत। तर मला इथे सर्व आवरायचं आहे कारण की आम्ही गणपती बाप्पांना इथे बसवतो। तर आता मला हे सर्व काचा वगैरे काढून साफसफाई करायची आहे। वरती जी फुलं आहेत ती काढून मला धुवायची आहे। तर आता मी साफसफाई करायला घेणार आहे आणि डेकोरेशन सुद्धा करायचं आहे खूप छान। तर त्याच्या आधी मी घरात सर्व काम करून घेतलेली आहेत। भांडी घासून झाली आहे। इथे मी आमटी केलेली आहे, त्यानंतर इथे मी सुकी डाळ केलेली आहे, चपात्या झालेल्या आहेत। असं माझा संपूर्ण स्वयंपाक झालेला आहे आणि आता मी करायला घेते साफसफाई। आणि दुकानात विकण्यासाठी माल आणलेला आहे, तो बाहेर ठेवलेला आहे। बघा इथे ठेवलेला आहे, पत्री आहे, दुर्वा आहे, विकण्यासाठी ठेवलेला आहे। हे बघा इथे दुर्वा आहे। तर सध्या तर घरात खूप पसारा आहे। आता मला ते सर्व आवरायचंय आणि त्यानंतर मी तुम्हाला दाखवते डेकोरेशन कसं झालंय। एकदम मस्त असं डेकोरेशन करायचंय, साधं आणि सिंपल असं डेकोरेशन करणार आहे यावेळेस आम्ही। तर चला साफसफाई करायला घेते। हा सगळा शंभूचा पसारा आहे, शंभूचा। काय काय फेकले वरती, बापरे। तर आता इथे मी सर्व फुलं आणि कुंड्या धुवून टाकलेत वाळायला, पोपट सुद्धा धुतलेले आहेत आणि शंभूची चालली आहे मस्ती आहे ना। शंभू काय, शंभू काय फूल कोणत्या रंगाचे, रंग सांग शंभू, रंग सांग ना, रंग सांग। रंग डाळिंब, डाळिंब काय, डाळिंब आहे। फुलं, कुंडी, कुंडी, पाणी आहे ना धुतलं म्हणून पाणी फुटल, फुटल खाली ठेव। चला सुकू दे, चला। तर आता इथे मी सर्व झाडून घेतलंय, कचरा स्वच्छ जाळ्या वेळा काढलेल्या आहेत। त्यानंतर
जे कुंडी होती आणि त्यात फुलं होती ती फुलंसुद्धा धुवून वाळत टाकलेली आहे आणि स्वच्छ असं झाडून घेतली आहे धूळ. त्यानंतर मी आता इथे पेपर टाकते आहे, म्हणजे पेपरमुळे जास्त खराब होत नाही, पेपरच खराब होतात. याआधी पण मी पेपरच टाकले होते, त्यामुळे जास्त धूळ होत नाही. धूळ झाली तर पेपरवरच होते आणि मग खाली लॅब एकदम स्वच्छ राहतो. तर आत्ता लॅब स्वच्छ झालेला आहे. त्यानंतर मी घर पण झाडून घेतलेलं आहे, कारण की धुळीत जास्त काम करत गेले की जास्त धूळ होत जाते, मग ते बघून अजून टेन्शन येतं. त्यामुळे मी थोडाच पसारा काढते, जास्त एकदम काढत नाही. मग आधी लॅब स्वच्छ करून झालं आहे. आता मी फर्निचर घासायला घेतलेलं आहे, तर मी घासून घेते आणि त्याचबरोबर पुसून पण घेते. तर त्यामुळे फर्निचरवर डागसुद्धा पडणार नाही आणि एकदम स्वच्छ असं फर्निचर निघेल. ही साईड एकदम स्वच्छ अशी झालेली आहे, घासून एकदम स्वच्छ दिसते. आता फक्त राहिली ही साईड. ह्या काचा मला काढता येत नाही आहे, त्यामुळे मी आता असं स्वच्छ करणार आहे. विष्टीची डॅडी आले की काचा काढतील. शिवाजी महाराजांचा पुतळा मी इथे ठेवलेला आहे, कारण की इथे गणपती बाप्पा बसणार आहेत. आमचं हे फर्निचर निघतं तर इथं गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी उभं राहायला अडचण येईल, त्यामुळे हे फर्निचर आता मी काढणार आहे आणि किचनमध्ये जाऊन ठेवणार आहे. एवढी जागा शिल्लक राहते, एवढी म्हणजे आम्हाला व्यवस्थित इथं पूजा करता येईल. बघा एकदम स्वच्छ चकचकीत असं मस्त आमचं फर्निचर झालेलं आहे, एकदम छान दिसायला आलं बघा. फक्त एवढीच एक साईड करायला मला 2 तास लागले स्वच्छ करायला. खूप छान स्वच्छ झालं. आता मला ह्या भिंती साफ करून घ्यायच्या आहेत, खिडकी साफ करायची अजून, आणि ही साईड साफ करायची, आणि ही एक मी खिडकी साफ करून घेते.
तर आमचा हॉल बघा एकदम सुंदर आणि चकाचक असा झालेला आहे. त्यानंतर मी बाहेर सुद्धा इथे पाणी मारून घेतलेलं आहे गणपतीच्या फोटोवर. त्यानंतर भिंती धुवून घेतलेल्या आहेत आणि आता फक्त हे खालचं पुसून काढायचं आहे. त्यानंतर सर्व काम झालं. तर 12 वाजल्यापासून मी घर साफ करत होते आणि आत्ता बघा वाजलेत 3:45 वाजलेले आहेत घड्याळामध्ये. आणि मी जेवण पण केलेलं नाही. तर शंभूला सुद्धा चाललं नाही. तर आता शंभू आणि आम्ही दोघं डाळ चपाती इथे खायला बसलोय. दोघांना एकाच ताटात घेतले. आणि अजून मला फक्त हे बेडशीट चेंज करायची. त्यानंतर माझी हॉलची पूर्ण साफसफाई झाली आहे. तर आजचा व्हिडिओ मी इथंच एंड करते. आणि माझा ह्या साफसफाईचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मला कमेंटद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.